देख रहे हैं सक्षम भारत टीवी। भूमि स्पर्श किया, ऐसे ऐसे ही हाथ है, भूमि स्पर्श किया, और वो भूमि स्पर्श करने के कारण उनके सामने में जो मार आए थे वो सब मार रफा दफा नष्ट हो गए। ये वो प्रथा, ये वो तथागत का जो उंगली नीचे है वो उंगली का अर्थ होता है, ये मुद्रा का अर्थ होता है। ये कहानी है। एक्चुअली देखा जाए तो जो मार है वो कहीं सिद्धार्थ गौतम के जीवन में बाहर से नहीं आया। सिद्धार्थ गौतम के जीवन में जो हुआ उसको नाटकीय रूप में दिखाया ना था, इसलिए बाहरी करके दिखाए। अदरवाइज सिद्धार्थ गौतम के अंदर में जो तृष्णा थी, राग, द्वेष, मोह, माया, इस तरह का तमाम जो सिद्धार्थ गौतम के अंदर में तृष्णा थी, वो तृष्णा को मार के रूप में दिखाया गया है। और उस मार को सिद्धार्थ गौतम स्वयं ने मात किया है। ना तो मार कोई बाहर से आया है, ना उनको मारने की शक्ति कोई बाहरी शक्ति आई है। मार उनके अंदर की तृष्णा, सिद्धार्थ गौतम के अंदर की तृष्णा, उस तृष्णा को सिद्धार्थ गौतम ने, कोई देव भगवान की शक्ति नहीं, कोई ना तो अंधश्रद्धा, ना तो कोई भक्ति, सिद्धार्थ गौतम ने जो बोध के माध्यम से प्राप्त किया, उस ज्ञान, उस बोध के माध्यम से उन्हीं के ही अंदर में जो तृष्णा थी, उस तृष्णा को समाप्त किया। वो ये चित्र है, वो ये मुद्रा है, स्पर्श भूमिका मुद्रा ये होता है। ये आपने बहुत इसको महत्व देना चाहिए। एक उसके बगल में जो है इतना बड़ा कलरिंग जो किया हुआ है, ये अग्नि है, अग्नि, अंगार। अंगार काय के अंगार? तो निर्वाण, निर्वाण जो शब्द होता है, निर्वाण शब्द का अर्थ होता है आपके अंदर में जो तृष्णा है, वो तृष्णा को अग्नि के रूप में दिखाया है। और वो तृष्णा, अग्नि की समाप्ति के लिए सिद्धार्थ गौतम ने भूमि स्पर्श का मुद्रा दिखाकर उनके अंदर में जो तृष्णा थी वो समाप्त किया। ये महत्वपूर्ण मुद्रा की मूर्ति है, प्रतिमा है। आपने फक्त एक धातु की प्रतिमा रखकर उसके सामने जय जयकार, बहुत कुछ करो, पूजा करो, परिश्रम करो, तपस्या करो, साधना करो, बहुत कुछ करो, लेकिन पहले इस प्रतिमा का उद्देश्य, इस प्रतिमा आपको क्या उपदेश दे रही है, ये समझकर इस मूर्ति का यूज करेंगे तो आपके जीवन में और भी ज्ञान की तरफ आपका कदम बढ़ सकता है। आपके जीवन में मैत्री निर्माण हो सकती है, आपके जीवन में करुणा निर्माण हो सकती है। ये मूर्ति फक्त आपने एक रूप, एक धातु के रूप में रखा तो चलेगी, कल जाकर काला होंगी, परसों जाकर धूल बैठेगा, नरसों जाकर पता नहीं और किस अवस्था में होंगी। लेकिन इस बुद्ध रूप का जो अर्थ है उसको समझकर आप इसको नमस्तक होकर इस्तेमाल करेंगे। तो आज जो यहाँ उद्घाटन हुआ, उस उद्घाटन का इन्हें प्रतिमा का एक भव्यता, दिव्यता आपको समझ में आएंगे, मैं आशा अपेक्षा करता हूँ। एक बुद्ध धर्म का रीति रिवाज है, बुद्ध धर्म की भावना है, बुद्ध धर्म का प्रथा है, उसी भावना प्रथा से इस प्रतिमा का पालन किया जाएगा, ये आशा करता हूँ। और अपने आज के प्रवचन को समाप्त करता हूँ। नमो बुद्धाय। आणि शेवटी त्यांनी महापरिनिर्वाण कसं काय म्हणजे त्याचाही अर्थ या ठिकाणी आपल्याला समजावून सांगितला। मी तिचे आभार मानतो आणि हा विचारांचा, धर्माच्या विचारांचा हार उघडण्यासाठी माननीय प्राध्यापक डॉक्टर युवराजजी विश्राम सर यांना विनंती करतो की आपण कृपया या ठिकाणी आपले विचार प्रस्तुत करावे। पृथ्वी तलावावर घडली। सर्वप्रथम मी तुम्हाला विनंती करेन सर्व उपासक आणि उपासिकांना की हा अत्यंत मंगलमय ऐतिहासिक सोहळा प्रसिद्ध बुद्ध विहाराच्या बुद्ध मूर्तीच्या अनावरण प्रसंगी इथं होऊ घातलेला आहे। पूज्य भद्रंत संघरत्न मानके साहेबांनी, भंतेजींनी विशेष उपस्थिती, इंटरनॅशनल फोरममध्ये काम करत असताना सुद्धा इथे उपस्थिती दर्शवली, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल बुद्धिजन प्रमाणे आपण सर्व उपासक आणि उपासिकांना मी विनंती करेन की आपण आपल्या जागेवर उभं व्हावं आणि माझ्या व्यक्तींना साधुवाद म्हणावं। साधू साधू साधू।
सर्वांनी उभं व्हावं प्लीज. धर्मगुरूंना वंदन हे आपल्या सर्वांचं कर्तव्य बनतं. माझ्या समवेत सर्वांनी एक मंगल कामना सर्वांप्रती तीनदा माझ्या समवेत साधू 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 आपण सर्वांनी आसनस्थ व्हावं असे मी आपल्याला विनंती करतो. अल्बर्ट आइन्स्टाईन नावाचा एक जगप्रसिद्ध फिजिसिस्ट वैज्ञानिक म्हणतो की हा पृथ्वी तलावावर एक महान वैज्ञानिक होऊन गेला की ज्यांनी सर्वप्रथम मानवी दुःखाचा सिद्धांत मांडला. जिथं मानव आहे, प्राणी आहे, तिथं समस्या आहे, रोग आहे. त्या समस्यांना काहीतरी कारणे आहेत. जिथं कारणे आहेत आपसुकच तिथं उपाय आहेत. आणि जे उपाय की सहज आपल्या दैनंदिन आचरणाच्या माध्यमातून त्रिशरण पंचशील ज्याला म्हणतो त्या माध्यमातून ते आपण नष्ट करू शकतो. मानवी दुःखाचा पहिला सिद्धांत मांडणारा पृथ्वीवरील प्रथम वैज्ञानिक महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध. पुढे सम्राट अशोक, महेंद्र संघमित्रा, राजा हर्षवर्धन, राजा मिलिंद आणि शेवट पुन्हा पुढे पुढे जर गेलो तर हा महामानव म्हणतो. मी जाहीरपणे असं बोलतो की घेतो तो श्वास, खातो तो घास आणि घातलेले जे काही तुम्हाला दिसतात नवे माझ्या सर्व बांधवांना दिसतात. ज्या महामानवामुळे घडलं तो महामानव म्हणायचा की ज्या आणि तुमच्या पुढाच्या भिंतीवर लिहा की या देशाची राजकीय सत्ता तुम्हाला प्रस्थापित करायची आहे. गाव कुसाबाहेर असलेला समाज आज अगदी स्वातंत्र्याच्या 78 वर्षामध्ये प्रजासत्ताकाच्या जवळजवळ 75 वर्षामध्ये महामानव गेल्यापासून महानिर्वाणाच्या 69 वर्षामध्ये आणि ज्यांच्या महामानवाची आज आपण अगदी 14 एप्रिलला 135वी जयंती संपूर्ण जगामध्येच नव्हे तर जगातील 192 देश साजरी करतात. इफ यू सर्च ऑन द गुगल द बिगेस्ट बर्थ सेलिब्रेशन ऑन द अर्थ तिथं डॉक्टर B.R. आंबेडकर येतात. ज्या आणि तुमच्या पुलाच्या भिंतीवर लिहा की तुम्हाला या देशाची राजकीय सत्ता प्रस्थापित करायची आहे. कारण याकरता हा महामानव त्याच्यानंतर एक वाक्य बोलून गेला की मुझे समाज के पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया है. हा महामानव पुढे पुन्हा 3 वाक्यामध्ये बोलून मी 15 ते 20 मिनिटांमध्ये आपल्या आपले विचार व्यक्त करणार आहे. पुन्हा म्हणाला की हे सर्व करत असताना ज्या माध्यमातून मला मिळतं नवे माझे उपासक उपासिका प्रशासकीय अधिकारी अभ्यासक आणि विचारवंत खूप संदर्भ ग्रंथ न देता मी या विषयावर बोलेन. ज्यांच्यामुळे सर्व मिळालं दॅट इज महामताचा आहे की हे सर्व राजकीय सत्तेमुळे आम्हाला मिळालं. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आज कोणी येईल जादूची कांडी देईल आणि माझ्या समाजाचं काहीतरी प्रॉस्पेरिटी ज्याला पर्स्पेक्टिव्ह जे म्हणून विजनरी सेन्स म्हणून की ज्याच्यामुळे माझ्या समाजाची प्रगती होईल असे कुठलीही व्यवस्था, सामाजिक व्यवस्था, राजकीय व्यवस्था सध्या आपल्याकडे अस्तित्वात नाही. वी आर द पॉलिटिकली फेसलेस आयडेंटिटी सोसायटिकल पीपल इन इंडिया. एकेकाळी सिंहासारखा डरकाळी ठेवणारा हा समाज त्या काळात कपडे फटकले होते आमच्या वडिलांचे, आमच्या आजोबांचे, पण माणूस नाही होता. व्यसनाधीनता, क्राईम, आज ज्या संबंध न्यूज पेपर वाचलं तर ज्या समाजासाठी किंवा ज्या बुद्ध मूर्तीचं अनावरण या ठिकाणी करण्यात आलं त्या महामानवाला वाटलं की नाही हा माझा गाव कुसाबाहेरचा समाज आता सन्मानाने अगदी गावाच्या नाही शहराच्या मधोमध टोले जंगल बंगल्यामध्ये राहतो आहे. याची एक स्वतःची आयडेंटिटी आहे. ही आयडेंटिटी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे टिकली पाहिजे. जसं पंजाबी असेल, गुजराती असेल, मारवाडी असेल त्याची एक पिढी अनंत पिढ्यापर्यंत प्रोग्रेसिव्ह वेळी चालत असतं. परंतु तसं मात्र माझ्या समाजाच्या बाबतीत घडत नाही. याचा उहापोह निदान या बुद्धमूर्तीचे अनावरण व्हावं यासाठी निदान या समस्येचे किंवा चर्चेचं चर्चा होणं हे अत्यंत महत्वाचे आहे. कारण माझ्यासमोर माझी चिमुकले, माझ्या भगिनी आणि ज्यांच्या भविष्याच्या ताटात काही वाढलेलं नाही बिहारजी असा माझा समाज आहे. कारण की मी माझ्या हे सर्व जगणारे जे आहेत ते पहिल्या पिढीचे जे लोक आहेत त्या पहिल्या पिढीमध्ये काय मॅक्झिमम लोक टीचर्स आहेत एज्युकेशन मध्ये, मॅक्झिमम लोक हॉस्पिटल्स मध्ये आहेत, रेल्वे मध्ये आहेत, बँकिंग मध्ये आहेत.
ज्या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटच्या नावावरती आपण सन्मान आणि प्रतिष्ठा अंडर आर्टिकल 14 फंडामेंटल राईट्स मध्ये राईट विथ डिग्निटी सन्मान आणि प्रतिष्ठेने जगण्याच्या ज्या महामानवानं संविधानाच्या रूपाने सर्वाला अस्त्र दिलं, आज एक पॅरलाइट डेमोक्रेसीच्या नावावर काय चाललेलं आहे आणि इथला विशेषतः म्हणजे बुद्धिजीवी ज्याला इंटेलेक्च्युअल थिंक टँक म्हटलं जातं समाजाचा, तो फक्त आपल्या मी आणि माझं कुटुंब त्याच्यामध्ये मी पण आहे. कारण की मी स्वतःला वेगळं करून बुद्धाला मानणारा बाबासाहेबाला मानणारा वेगळं करून काही स्वतःचं वेगळं समाजाचं नेतृत्व करू शकत नाही. सांगायचे उद्देश असं की मी माझ्या मेन्यूमध्ये मी जेवण करत असताना माझ्या प्लेटमध्ये काय असावं हे माझी सॅलरी डिसाईड नाही करत. हे महामानव म्हणायचं की माझ्या समाजाचे 5 डॉक्टर्स असतील, 10 इंजिनियर्स असतील, 15 बॅरिस्टर्स असतील, तर हे माझ्या समाजाचं नेतृत्व करतील. आज माझ्या बंधूंनो, संबंध भारतामध्ये सुप्रीम कोर्टापासून तर हायकोर्टापर्यंत हजारो वकील साहेब नामांकित, प्राध्यापकांची आणि टीचर्स लोकांची रांगच लागते न बोललेलं बरं. आता ही शेवटची पिढी आहे माझी, याच्यानंतर सर्व बंद झालेलं आहे. डॉक्टर्स म्हणा, प्रत्येक मोहल्ल्यामध्ये जा तुम्ही, मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जा, आमचा समाज असा आहे की आडनावानेच ओळखतो आम्ही कोणत्या समाजाचे आहोत. 59 जातीमध्ये 80 असलेला हा जो बुद्धिस्ट समाज आहे, हा आडनावाने संबंध लोकांना ओळखलं जातं. हजारो डॉक्टर्स आहेत, हजारो इंजिनियर्स आहेत. मग माझ्या समाजाचे